येस बॉस. नाही, रिलॅक्स. मी तुला बॉस म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून बोलवलंय. ओके. ॲक्च्युली रेवा, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. ऑल ओके? काही टेन्शन आहे? हां, सगळं ठीक आहे. मिशन गृहप्रवेशचं टेन्शन आहे का? नाही नाही, अजिबातच नाही. मला जरा वेगळ्याच लढाईचं टेन्शन आलंय, आणि जी खरं तर जिंकण्या हरण्याच्या पलीकडची आहे. कसली लढाई? सांगशील का मला नीट? तू मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय मला. डोंट टेल मी तुला तुझा ग्रीन फॉरेस्ट सापडला. हं. सिरियसली? म्हणजे तुझे 5च्या 5 ग्रीन फ्लॅग टिक मार्क झालेत? हं. कोण आहे तो ग्रीन फॉरेस्ट? म्हणजे काय होते ते 5 ग्रीन फ्लॅग्स? जो तुझ्याबरोबर तुझी नाती जपतो, जो बाई पण समजून घेतो, जो त्याच्या भावना तुझ्या समोर शेअर करतो, जो तुझं मत समजून घेतो आणि ज्याच्या सहवासात तुला सेफ वाटतं. माय गॉड, सांग ना पटकन, कोण आहे तो? अशा सगळ्या क्वालिटीज आहेत त्या मुलामध्ये. अजून किती एक्साइटमेंट ताणणारच, प्लीज पटकन सांग, पटकन. रेवा, तो मुलगा हा हा, केदार आहे. खरंच? केदारच आवडायला लागलाय मला. अरे यार, लव यू लव यू लव यू लव यू. अरे आपण असं म्हणू शकतो आपली चॉईस सेम आहे म्हणून. अगं रेवा, असं नको ना म्हणू, असं नव्हतं म्हणायचं मला. नाही नाही, तसं नाही, म्हणजे फॅन्टास्टिक चॉईस. मेरा शक सही निघला. कसला शक? मला आधीच माहिती होतं तुझ्या मनात तो आहे. तुला कसं कळलं? म्हणजे मित्राने तिखट खाल्ल्यावर त्रास होईल म्हणून त्याला रागावणं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला रागावणं यातला फरक बघितला मी. अरे अरे, हे बघ लाजतीस. तुला माहिती, ब्लश लावायची सुद्धा गरज नाही, एवढी लाल झालीस तू आता. नाही, असं काही नाही, उगाच तू काहीतरी बोलू नको. फिर कब करोगे अपने प्यार का इजहार? ए, तू केडाला असं सांगा की मला फक्त प्रोफेशनल लाईफ मध्ये नाही, मला पर्सनल लाईफ मध्ये पण बॉस व्हायचंय. मला तुला आयुष्यभर असं जोरू का गुलाम बनवून ठेवायचंय. प्लीज असं सांगा त्याला. नाही नाही, मी त्याला असं काही सांगणार नाहीये. का? अगं, असं काय करतेस रेवा? त्याच्या आयुष्यात ऑलरेडी दुसरं कोणीतरी आहे, जिच्यावर त्याचं खूप मनापासून प्रेम आहे. त्याला ती मुलगी खूप आवडते. मग अशी एकाची जागा दुसरी व्यक्ती कशी घेऊ शकते? अगं ती तू 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 तिचं सोड ना, तू तुझ्या मनातलं सांग ना केड्याला. तिचा विषय सोडून दे, तू केड्याला सांग बरं तुझ्या मनातलं, बाकी सगळं देवीवर सोडून दे. या सगळ्याची जाणीव व्हायला खूप खूप उशीर झालाय रेवा.